हे बाबा, मी अनुराग नंदकिशोर शिंदे. तर मी आज आलो होतो नागपूर महाराष्ट्र किंवा भारतच नव्हे तर एशिया खंडातील सगळ्यात मोठं कॅम्पस असलेलं मेडिकल कॉलेज, ज्याचं नाव आहे गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज नागपूर. हे या कॉलेजचं मुख्य द्वार आहे. हे द्वार जेवढं मजबूत, भव्य, दिव्य आणि सुंदर दिसत आहे, तर या दारामागे काय त्याची परिस्थिती आहे ते जाऊन बघूया. आणि हे कॉलेज महाराष्ट्र सरकार आणि भारत सरकारच्या नेतृत्वाखाली चालवले जाते, ज्याचा उद्देश फक्त एवढंच की आजूबाजूच्या जिल्ह्यातील रुग्णांना स्वस्त आणि मोफत उपचार मिळावा. पण या दारामागचं काय सत्य आहे ते जाऊन बघूया. जसं तुम्ही स्क्रीनवर बघू शकता, आपण आहे GMCच्या मेन बिल्डिंगमध्ये. इथे स्वच्छतेच्या सुवा पण दिसून येत नाही आहे, पण भारत सरकार आणि राज्य सरकारकडनं या कॉरिडॉर्सला स्वच्छ ठेवण्यासाठी मोठ्या संख्येने फंड्स येतात. तर जेव्हा साफसफाई होऊनच नाही राहिली आहे, तर प्रश्न हाच आहे की हे फंड्स आणि एवढे पैसे जातात कुठे. अशा या अस्वच्छतेच्या परिसरात एका 8 ते 10 दिवसांच्या बाळाला घेऊन त्याच्या आईला चक्क कॉरिडॉरमध्ये बसावं लागत आहे. इथे नागपूर मेडिकल कॉलेज कंझ्युमर कोऑपरेटिव्ह सोसायटी द्वारा संचालित विश्रांतीगृह असून सुद्धा रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांना या अस्वच्छतेमध्ये बाहेर बसावं लागते. याचं कारण एकतर देवाला माहिती किंवा मेडिकल कॉलेजच्या त्या प्रशासनाला माहिती. स्क्रीनवर तुम्ही बघू शकता एक कॅन्टीन इथे तुम्हाला दिसेल. हे ऐकून तुम्हाला आश्चर्य वाटेल. कचऱ्यामध्ये असलेलं हे कॅन्टीन मेडिकल कॉलेजचं ऑथोराइज्ड कॅन्टीन मानवलं जाते. आणि हे आम्ही नाही तर कॅम्पसच्याच एका कर्मचाऱ्यांनी आम्हाला सांगितलं. आणि खरी गंमत तर आत्ता आहे. हे बघा, इथे महिला प्रतीक्षालय असं ठळक लिहिलेलं असून सुद्धा पुरुषांना आत येण्यापासून थांबवण्यासाठी इथे एक पण गार्ड नाही. आता पण व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता, इथे महिला कमी आणि पुरुषच जास्त आहे. इथे असणाऱ्या महिलांच्या सुरक्षेसाठी प्रशासनाच्या जबाबदारीवर एक खूप मोठा प्रश्न आहे. आणि इतकंच नव्हे तर इथल्या वॉशरूम्सची हालत हे तुम्ही स्वतः बघा. एखादी साधारण व्यक्ती 2 मिनिटं उभीसुद्धा राहू शकणार नाही, तर अशा स्थितीत हे वॉशरूम्स वापरणं दूरच राहिलं. हे वॉशरूम्स वापरणाऱ्या लोकांची काय हालत होत असेल हे सांगणं कठीणच. पण नाईलाजाने लोक हे वॉशरूम्स वापरतात. आणि मेडिकलमध्ये एखाद्या रोगाचे निदान करायला आलेली व्यक्ती सोबत 3-4 रोग जास्तच घेऊन जात असणार. जसं आम्ही तिथनं समोर गेलो, तिथंच एक मुलगा बसून होता. त्याच्याशी जेव्हा बोलणं झालं तर त्याने ॲक्सेप्ट केलं की तो खर्रा खाऊन आहे. त्याच्याशी बोललो तर तो बाहेर गेला खर्रा थुकायला. जर हे काम आम्ही करू शकलो तर तिथले जे गार्ड्स आहेत त्यांना ऑथॉरिटी आहे, त्यांना कारवाई करण्याची परमिशन आहे. तर प्रश्न हा आहे की महाराष्ट्र सुरक्षा बलाचे सैनिक त्यांच्या जबाबदारी चांगल्यारीत्या पार नाही पाडू शकत काय? जर तुम्ही विचार करत असेल हे कॉलेज हे हॉस्पिटल एशियाचं सगळ्यात मोठं कॅम्पस असलेलं कॉलेज आहे, तर त्या कॉलेजची पार्किंग किती मोठी असायला पाहिजे. तर मग हे बघा एकदा. बस जास्तीत जास्त 20 ते 25 कार पार्क होऊ शकते. तर मग बाकीचे कार्स कुठे पार्क करणार? हे बघा, येण्याजाण्याचे मेन रोडवर कार पार्क केलेले आहे. तर कधी ट्रॅफिक जाम झाला आणि इमर्जन्सी असलेली ॲम्ब्युलन्स आली आणि ती लेट झाली, आणि त्यामुळे जर त्या ॲम्ब्युलन्समधल्या पेशंट त्या रुग्णाला काही कमी जास्त झालं तर त्याची जबाबदारी कोण घेणार? जेवढं पेशंटला आणण्यानेण्यात त्रास होतो तेवढंच पेशंटला बेड देण्यात पण त्रास होतो. सगळ्या पेशंट्सला बेड का बरं नाही? हे बघा, काही म्हातारे रुग्ण हे बाहेरच बसून आहे. त्यांच्याशी बोलून बघूया अखेर अडचण कुठे येत आहे की त्यांना बेड नाही मिळून राहिलेले आहे हॉस्पिटलच्या आतमध्ये. कितने टाइम से हो यहाँ पे? हाँ, 1 साल से यहीं पे रह रहे हो आप? और आपको खाना कौन देता है फिर? खाना वो अभी 5-10 दिन को मंगो किसी को। हाँ, और वो खाना खिलाओ। और आपको वो मतलब बीमारी क्या हुई है? ये एक्सीडेंट का पाव हुई। आपका गांव कौन सा है? लोहारी सांबा। मतलब 1 साल से आप यहीं पे रह रहे हो? हाँ। आपको अंदर बेड नहीं मिला? नहीं, क्यों नहीं मिला? क्योंकि साथ में कोई नहीं है करके। मैं अभी वो अंदर से जाता मैं, वो पहचान वाले तो मैं पट्टी लाता, पट्टी यहाँ पर पेशिंग कर लेता। आप ये खुद कर रहे हो? हाँ। डॉक्टर नहीं करके दे रहा है? डॉक्टर भी महेश नहीं जा रहा है, तो कागज पत्र नहीं, इसलिए। इसका उसका उससे लेन देना क्या है? आपको तो लगा हुआ है डॉक्टर का सबसे पहला काम आपके कागज चेक करना नहीं है, क्योर करना है. कागद चेक करते वो पहिले कागज मागता ना. पण या सगळ्या घोळमध्ये इथे आलेल्या सर्वसामान्य जनतेला काय त्रास होत असतो हे त्यांच्याचकडून जाणून घेऊया, त्यांच्याशी बोलून बघूया. कुछ भी काम नहीं है, कुछ भी वहाँ पे कुछ है ही नहीं, पूरा गंदगी है. मेरे को बहुत गंदगी दिखे, मेरे को मच्छर इतने काटे, मैं 8 दिन हो गए मैं सोया नहीं अभी तक.
सोने के लिए कुछ भी जगह नहीं है, व्यवस्थित जगह नहीं है। कोई मरीज के साथ कोई आता ना, जींस वगैरह उसके लिए ठहरने की कोई जगह नहीं है। पण या सगळ्या गोंधळ, घोळ, भ्रष्टाचार आणि अस्वच्छतेच्या मधात एक विश्वास आणि स्वच्छता जिवंत आहे, ते म्हणजेच दीनदयाल थाली, ज्यामध्ये फक्त आणि फक्त 10 रुपयांमध्ये पूर्ण पोट भरून चवदार जेवण करायला मिळतं। जेव्हा आम्ही तिथे त्यांच्या स्वयंपाकघर आणि त्यांची व्यवस्था बघितली, विश्वास नाही होणार, पण सगळं काही अगदी साफसफाई, नीटनेटकं आणि व्यवस्थित होतं। तर चला तिथल्या कर्मचाऱ्यांशी बोलूया। तो यहाँ पर 10 रुपये में प्रॉपर खाना मिल रहा है, तो क्या क्या मिलता है मैम? 10 रुपये में 3 रोटी सब्जी चावल। 3 रोटी सब्जी और चावल। और यहाँ पे इतना हाइजीन मेंटेन रखा जाता है, ये मतलब जीएमसी के अंडर आता है या फिर बाहर का कोई ऑर्गेनाइजेशन चलाता है? एक सिद्धिविनायक फाउंडेशन है जो संदीप जोशी चलाते हैं, उन्हीं के अंडर में ये चलता है। ये गवर्नमेंट का नहीं है, जीएमसी का नहीं है। जीएमसी ने ये जगह दी है हम लोगों को चलाने के लिए। लेकिन जीएमसी खुद इतना बेकार हालत में हो के आपको जगह देने के बाद और आप इतना अच्छा कर रहे हो, तो आपको कैसा महसूस हो रहा है? बहुत अच्छा हो रहा है कि मतलब और इतने यहाँ आने वाला हर एक इंसान बहुत ही अच्छे से बोलता है कि 10 रुपये में हम लोगों को खाना मिलता है। बाहर जाओ तो 40 रुपये की थाली है, 100 रुपये की थाली है। हे व्हिडिओ बनवण्याचं कारण फक्त इतकंच, गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज नागपूरच्या प्रशासनाची गैरजबाबदारी आणि त्यामुळे होणाऱ्या तिथल्या रुग्णांना आणि त्यांच्या नातेवाईकांना होणारा त्रास, त्यांचे हाल हे लोकांपुढे येणं आवश्यक आहे। आणि अशा वेळी तिथे शूट करत असताना तिथल्या प्रशासनिक लोकांची आमच्यासोबत बोलण्याची आणि वागण्याची पद्धत हे तुम्ही ऐका। आतमध्ये कसा काय गेला कोण आहे तू? हा आयडी कार्ड दे, तू या काय तुझी घरी समजते का बे तू आम्हाला? तू ऐकून राहिलं म्हणून मगाशीपासून। आणि हे ऐकल्यानंतर आम्हाला कमेंट करून सांगा की या सगळ्यांचा नक्की जबाबदार कोण। तर अशाच काही अपडेटसाठी फॉलो आणि सबस्क्राईब करा हे बावाला। Hey Bawa.